संक्रांतीच्या आदल्या दिवशी एक भाजी अशी बनते ज्यात चव नाही तर परंपरा, ऋतू आणि संस्कार मिळलेले असतात. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी गावाकडची अस्सल भोगीची भाजी. एकदा केली की दरवर्षी करावीच वाटेल अशी ही भाजी बनते. नमस्कार, मी राधिका. राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्हाला माहीत आहे का भोगीची भाजी का खास आहे? भोगी म्हणजे ऋतू बदलण्याचा सण आणि भोगीची भाजी म्हणजे शेतातलं सगळं ताजं एकत्र करून केलेली मेजवानी. या भाजीची खासियत म्हणजे जितक्या भाज्या तितकी जास्त चव. भोगीची भाजी खाणं महत्त्वाचं कारण ती ऋतू बदलण्याच्या वेळी शरीराला आवश्यक पोषण देते. वेगवेगळ्या ताज्या भाज्यामुळे ताकद आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. तीळ, शेंगदाणे आणि खोबऱ्यामुळे शरीराला उष्णता मिळते, पचन सुधारते आणि थंडीपासून संरक्षण करते. म्हणून भोगीच्या भाजीचं महत्त्व आहे. इथे मी पोपटाचे दाणे घेतले आहे, त्यानंतर ओले शेंगदाणे घेतले आहे, नंतर वाटाणे घेतले आहे, वालाचे दाणे घेतले आहे आणि थोडं गाजर, थोडे हिरवे हरभरे, 2 वांगे आणि वालाच्या शेंगा हे साहित्य घेतलं आहे. तुम्ही हव्या त्या भाज्या घेऊ शकता. भोगीची भाजी खास बनवण्याकरिता आता मसाला भाजून घ्या. त्यासाठी मी इथे 3 ते 4 टेबलस्पून तीळ घेतले आहे. इथे मी छोटी वाटी तीळ घेतले आहे. हलके मंद आचेवर तीळ भाजून घ्या. तीळ भाजले की एका परातीमध्ये किंवा छोट्या ताटामध्ये थंड करायला ठेवा. नंतर यामध्ये सुके खोबरे घाला. सुके खोबरे अवेलेबल नसेल तर ओले देखील चालेल. आता मी इथे 4 टेबलस्पून म्हणजे अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे. हे सुद्धा खमंग असं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. अगदी मंद आचेवर भाजून घ्या. खोबरं घालणं खूप महत्त्वाचं आहे. ग्रेव्हीला टेक्स्चर आणि थिकनेस खोबऱ्यामुळे येतं, त्यामुळे आवर्जून तुम्ही खोबरं घाला. ओले किंवा सुके देखील चालतात. आता मी हे खोबरं चांगलं खमंग असं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलं आहे. हे सुद्धा मी यामध्ये थंड करायला काढणार आहे. आता याच तव्यावर मी थोडं तेल घालत आहे. थोडं तुम्ही 2 टेबलस्पून तेल घाला. त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला किंवा असा लांबट चिरलेला कांदा घाला. आता कांदासुद्धा मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. कांदा तुम्ही कच्चा देखील वापरू शकता, पण अशा भाजल्यामुळे किंवा तळल्यामुळे भाजीला आणखीन जास्त चव येते, त्यामुळे भाजून किंवा तळून घ्या. मी इथे सोनेरी रंग येईपर्यंत कांदा भाजून घेतला आहे. आता हेही सुद्धा थंड व्हायला ठेवा. आता हे सर्व साहित्य थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवा किंवा पाट्यावर वाटा. तुमच्याजवळ जे अवेलेबल असेल तुम्ही त्या पद्धतीने वाटण तयार करू शकता. मी इथे मिक्सरमधून फिरवून घेत आहे कारण माझ्याकडे पाटा अवेलेबल नाही. तुमच्याकडे पाटा अवेलेबल असला तर तुम्ही हे वाटण त्यामध्येच करा, कारण त्यामुळे भाजीला आणखीन जास्त चव येते. यामध्ये आता ताजी हिरवी कोथिंबीर घाला. मी इथे ताजी कोथिंबीर घेतली आहे. मी ही कोथिंबीर मुठभर अशी घेतली आहे. आता यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घालून सर्व बारीक असं मिक्सरमधून फिरून घ्या किंवा पाट्यावर वाटा. बारीक असं पेस्ट तयार करा. बघा, अशा पद्धतीची बारीक अशी पेस्ट हवी आहे. आता फोडणीची तयारी करा. कढई गरम करा आणि त्यामध्ये थोडं तेल घाला. तेल थोडं तापू द्या. तेल तापलं की त्यामध्ये 2 तमालपत्र घाला. नंतर 1 चमचा मोहरी घाला. मोहरी छान फुटू द्या. मोहरी छान फुटली की त्यानंतर जिरे घाला. जिरेही सुद्धा छान असे फुटू द्या. जिरे फुटले की त्यानंतर हिंग चिमूटभर अशी घाला. फोडणी छान तळकली की सर्वात आधी तयार केलेलं वाटण घालायचं. मी हे सर्व फिरवलेलं वाटण यामध्ये घालत आहे. आणि मसाला दळताना पाण्याचा जास्त वापर करू नका. जास्त पाण्याचा वापर केल्यास मसाला कच्चा राहू शकते व भाजायला अधिक वेळ लागू शकते, त्यामुळे थोड्याच पाण्याचा वापर करा. मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या. मसाल्यावर तेल सुटेपर्यंत परतून घेणं खूप गरजेचं आहे. यामुळेच भाजीचं टेक्स्चर आणि चव ठरते. त्यामुळे छान असा खमंग मंद आचेवर मसाला भाजा. मसाल्याला तेल सुटलं की त्यामध्ये लाल तिखट घाला. मी इथे 1 चमचा लाल तिखट घातला आहे. अर्धा चमचा हळद घातली आहे. नंतर काळा मसाला 1 चमचा,
मी इथे काळा मसाला घेतला आहे. तुम्ही वाटलंच तर कोणत्याही प्रकारचा मसाला वापरू शकता. नंतर 1 चमचा गरम मसाला घेतला. हे सर्व मसाले एकजीव करून खमंग असं परत तेल सुटेपर्यंत परतून घ्या. तुम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला टाकू शकता. तुमच्या भागामध्ये कोणताही अवेलेबल असेल तो मसाला तुम्ही यामध्ये वापरा. आता भाज्या एक एक करून घालायच्या क्रमाक्रमाने. यामध्ये मी इथे वालाच्या शेंगाचे दाणे घेतले आहे. नंतर यामध्ये अर्धी वाटी वाटाणे घेतले आहे. हे सर्व भाज्या धुवून स्वच्छ मगच टाका. अर्धी वाटी ओले शेंगदाणे घेतले आहे. हे शेंगदाणे मी अर्धा तास भिजत घातले होते. नंतर अर्धी वाटीपेक्षा जास्त इथे गाजर घेतला आहे. गाजराचे लंबे लंबे काप करून टाका. आणि अर्धी वाटी पोपटा घेतला आहे. यानंतर अर्धी वाटी मी हिरवे हरभरे घेतले आहे. तुमच्याकडे ज्या पण भाज्या अवेलेबल असतील तुम्ही त्या भाज्या इथे वापरू शकता. नंतर यामध्ये वाल घेतला आहे. वालचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे. आणि इथे 2 मीडियम साईजचे मी वांगे कापून घेतले आहे. हे सुद्धा यामध्ये टाका. आता चवीनुसार मीठ घाला. इथे मी 1 चमचा चवीनुसार मीठ घालून घेत आहे. आणि आवडत असतील तर हिरव्या मिरच्या घाला. मी इथे 2 हिरव्या मिरच्या घातल्या. नंतर हे सर्व भाज्या मिक्स करून घ्या. व्यवस्थित मसाल्यामध्ये परतवा. खमंग होईपर्यंत छान तेलामध्ये आणि या मसाल्यामध्ये परतून घ्या. साधारणतः 3 ते 4 मिनिट या मसाल्यामध्ये सर्व भाज्या शिजू द्या. तुम्हाला हवं असलंच तर तुम्ही ह्या भाज्या वाफेवर देखील शिजवू शकता आणि अशी कोरडीसुद्धा वापरू शकता. मला यामध्ये थोडी ग्रेव्ही हवी आहे त्यामुळे मी यामध्ये थोडं गरम पाणी घालत आहे. गरमच पाणी वापरा, यामुळे चव आणखीन वाढते. या भाजीला शिजण्याकरिता 8 ते 10 मिनिट वेळ लागू शकते. त्यामुळे मंद आचेवर भाजी शिजवा. मंद आचेने भाजीची चव दुप्पट होते. नंतर यामध्ये मी अर्धा तांब्या असा पाणी घातलं आहे. हे पाणी मी गरम केलं आहे. मसाल्याचा घमघमाट आणि भाजीची नैसर्गिक चव. भोगीची भाजी फक्त रेसिपीच नाही, ती आपली परंपरा, संस्कृती आहे. मग या संक्रांतीला तुम्हीही अशी भोगीची भाजी बनवा आणि कुटुंबाला एकत्र आणा. ही भाजी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खातात. तुम्ही ही भाजी कशाही बरोबर खाऊ शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन परंपरा पुढे जाण्याकरिता व्हिडिओ शेअर करा. संक्रांतीच्या आदल्या दिवशी किंवा इतर दिवसही तुम्ही ही भाजी करू शकता. आणि एकदा तुम्ही ही भाजी केली तर बारबार कराल आणि तुमच्या घरून भरभरून तुमचं असं कौतुक होईल. अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवाल तर. संक्रांतीच्या शुभेच्छा.